दादा नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्राच्या महायुती सरकारला 2.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. निवडणुका आल्या आहेत. तुमच्या सरकारच्या अचीवमेंट्स काय आहेत नक्की? आमच्या सरकारचे अचिव्हमेंट्स, कारण ते सरकार आलं ते एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं पहिल्यांदा आलं. आम्ही त्या सरकारमध्ये सुरुवातीलाच जाणार होतो, परंतु काही गोष्टी अशा घडल्या की ते राहून गेलं आणि नंतर 1 वर्षाने आम्ही त्या सरकारमध्ये सामील झालो. ते सरकार आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर केंद्राचा वेगवेगळे निधी, त्याच्या आधी केंद्राचा एवढा निधी येत नव्हता. आपल्या इथले नॅशनल हायवेची कामं मोठ्या प्रमाणावर मंजूर झाली. आपल्याकडचे मेट्रोची कामं मोठ्या प्रमाणावर त्याला गती मिळाली. आपल्याकडं बऱ्याचशा ठिकाणी विमानतळाच्या बद्दलची कामं त्याला गती मिळाली. विमानतळाची टर्मिनल आपली आता उदाहरणार्थ पुण्याचं इतकं छोटं होतं, इतके लोक ते म्हणजे म्हणायचे, पण ते काम हातामध्ये घेतलं. हे ह्याच काळात झालं. 500 कोटी खर्च करून तुम्ही बघा, आता उत्तम झालंय. तरी आपल्याला ते कमी पडतंय पुणेकरांना. पण डिफेन्सची जागा ती घेण्यात आली, ते करण्यात आलं. त्याचबरोबर हे सगळं होत असताना ज्या काही गोष्टी अर्थसंकल्पामध्ये दिल्या, चांगल्या चांगल्या योजना देण्याचा प्रयत्न केला, त्याचा बेनिफिट लोकांना देण्याचा प्रयत्न केला. कोस्टल रोडचं काम पूर्णत्वाला गेलं, अटल सेतूचं काम पूर्णत्वाला गेलं. राहिलेलं समृद्धी महामार्गाचं काम, हे कारण ते समृद्धी महामार्ग हे देवेंद्र फडणवीसांचं एक स्वप्न होतं, त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यांनी त्याच्यामध्ये आणखीन लक्ष त्या बाबतीमध्ये घातलं. आणि देवेंद्रजींचं सेंट्रलचे संबंध चांगले असल्यामुळे कुठली कामं जी सेंट्रलमध्ये त्याच्या आधीच्या काळामध्ये थांबली गेलेली होती, थोडस हे कारण सेंट्रलला पण भाजप शिवसेना युती असताना युतीतनं शिवसेना बाहेर पडली आणि त्यांच्या भाजपच्या विरोधकांच्या बरोबर सरकार केलं. त्याच्यावर थोडं नाही म्हणलं तर इगो दुखावला गेलेलाच होता. आणि त्याकरता मग आपली जी कामं असतात ती तिथं ज्या तर्फेने परमिशन मिळायला पाहिजे होत्या त्या पद्धतीनं थोडा डिले होतो. वास्तविक ओळखी असल्या तर ताबडतोब तो मिनिस्टर मीटिंग घेतो, रिझल्ट देतो, परमिशन हातात देतो, तुम्ही पुढे जाऊन तुमची कामं सुरू करता. त्यामुळं त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी थांबल्या होत्या तिथं ईसीच्या निमित्तानं जावं लागतं, एन्व्हायरमेंटच्या निमित्तानं जावं लागतं. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्याच्यातून तुम्हाला सेंट्रलची पण मदत लागत असते. किंवा जसं आता आम्हाला लक्षात आलं की कांदा निर्यात बंदी उठवली पाहिजे, ती नाही उठवली तर माग त्याचा फटका 5-6 जिल्ह्यांमध्ये 10-12 जागांच्या बसला. आता काल पण त्याचा सुतोवाच नाशिकला बोलत असताना पंतप्रधानांनी केला. पंतप्रधानांनी ते फार्मर्सला काहीतरी 12,000 काल 15,000 वर्षाला देऊ असं काहीतरी जाहीर केलेली बातमी सकाळी मी माझ्या ऐकली. अशा ज्या काही बाबी आहेत त्याचा फायदा निश्चितपणे महाराष्ट्राला झालेला आहे. आणि महाराष्ट्राचे विकासाच्या दृष्टिकोनात वाटचाल त्या ठिकाणी झाली. निधी पण मोठ्या प्रमाणावर दिला गेला, कामं पण मोठ्या प्रमाणावर काढली गेली. रिंग रोडची कामं, आता पुण्याचा रिंग रोड बरेच वर्ष प्रलंबित राहिलेला होता, तो मार्गी लागला. तुमचा वाढवण बंदर तर 30 वर्ष 30 वर्ष जठारजी, तुम्हाला आश्चर्य वाटेल एवढी सुंदर साईट, त्या जगातल्या 10 बंदरापैकी एक बंदर ते होऊ शकतं. 75,000 कोटी रुपये पहिल्याच कॅबिनेटला मंजूर त्या बाबतीमध्ये केले. अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या की ज्याच्यातनं महाराष्ट्राला फायदा झाला. ही महाराष्ट्राची अचिव्हमेंट आहे. आणि पुढच्याही दृष्टिकोनात आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिलेलंच आहे की आमचं व्हिजन पुढचं हे आमचं व्हिजन आहे. त्याकडे येणारच आहे. मला तुम्हाला विचार, परवा तुमची बारामतीत प्रेस कॉन्फरन्स झाली. हो, तुम्ही आणि तुमचे 59 उमेदवार, मी होतो त्याला. बारामती विकासाचं मॉडेल तुम्हाला जे देशात नंबर 1 आणायचंय ते काय आहे नक्की? बारामती विकासाचं मॉडेल देशात नंबर 1 आणायचं. तुम्ही बारामतीमध्ये फिरल्यानंतर इतर शहर आणि बारामतीमध्ये तुम्हाला फरक जाणवला असेल. त्याच्यामध्ये अजून ते पाईपलाईन मध्ये काम आहेत. अंतिम काम झाल्यानंतर त्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त होईल. तिथं लॉजिस्टिक पार्क मला त्या ठिकाणी करायचंय. तरुण तरुणींना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातनं
पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे की आता सोलरचा पुरेपूर फायदा घेऊन आपण सोलर एनर्जीवर जास्तीत जास्त डायव्हर्ट व्हायचं, त्याच्यातनं आम्हाला ती सिटी सोलर सिटी म्हणून करायची, तिथं लागणारी वीज. एक तर मी आता पहिला हातामध्ये घेतलेलं आहे. हा सोलर प्रोजेक्ट अख्ख्या तालुक्याकरता का फक्त नाही, शहराच्या विजेच्या करता आम्ही जी काही रिक्वायरमेंट आहे स्ट्रीट लाईटची, शहरातल्या पंप ड्रिंकिंग वॉटरच्या संदर्भातली जी काही कामं असतात त्याचे जे काही शहरामध्ये लागतं सार्वजनिक म्हणून वीज वापर, तो किती मेगावॉट आहे, तो इतका मेगावॉट आहे. तेवढा मेगावॉट मग तुम्हाला किती वीज सोलरची पाहिजे, किती आम्हाला फ्री मध्ये मिळेल, आम्ही महावितरणला ग्रीड मध्ये देऊ, ते आम्हाला देतील. हे तर धोरण आपलं राज्य सरकारचं आहे, ते आपल्याला करायचं की जेणेकरून विजेचा भार लोकांच्या कराच्या मधनं थोडा बाजूला काढायचा, राहत असताना त्यांनाही समाधानी राहता यावं. दुसरं, माझ्याकडे जनाई शिरसाई पुरंदर उपसा सिंचन योजना आहे. आता लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेचं काम चालू आहे. अजून एक मला करानिरा उपसा सिंचन योजना करायची आहे, ती 1000 कोटीची आहे. त्या करत असताना पण मला हे सगळे पंप हे सोलरवर घ्यायचे. त्याच्याकरता आम्ही जनाई शिरसाई पुरंदर आणि लाकडी लिंबोडी ह्या 4ची तरतूद करून ठेवलेली आहे. त्याची कामं सुरू झालेली आहेत. म्हणजे तिथलं लाईट बिल जे मोठं शेतकऱ्यांवर बसतं, पाणीपट्टी अधिक लाईट बिल, मग शेतकरी जरा त्रासून जातो. त्याच्यामुळं तिथं मला त्याला रिलीफ द्यायचा आहे. ते एक आपल्याला काम तिथं करायचं. आणि मग हे काम झाल्यानंतर तुमचे जे वेगवेगळी घरं आहेत त्या घराच्या संदर्भात समजा सोसायटी असेल तर सोसायटीच्या टेरेसवर त्यांची काय रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीनं बघायचं आणि तिथं द्यायचं. कारण दिवसेंदिवस मला आठवतं जठारजी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी त्यावेळेस ऊर्जा खात्याचा मंत्री होतो, फारुख अब्दुल्ला देशाचे ऊर्जा मंत्री होते. तो काळ, त्यावेळेस 16 रुपये पर युनिट ते प्रोत्साहन देण्याच्या करता ज्याला ग्रीन एनर्जी आपण म्हणतो, ते आपल्याला थर्मल पॉवरच्या एनर्जीनी खूप पोल्युशन होतं. तुमचा हायड्रोनी अजिबात होत नाही, न्यूक्लिअरनी तसं बघितलं तर होत नाही, विंडनी होत नाही, पण हे जे काही आहे आपलं सोलर त्यानंही होत नाही. म्हणून आपल्याला ते करायचं होतं. मी तो प्लांट लावला चंद्रपूरला 5 मेगावॉटचा ट्रायल बेसवर. चंद्रपूरला आपले जे प्लांट आहेत थर्मलचे, तिथं बॅरन लँड लागती, झाडं पण चालत नाही कारण सूर्यप्रकाश त्या पॅनलवर पडला पाहिजे. आणि ते केल्यानंतर तिथली वीज 16 रुपये पर युनिटनी त्यांनी घेतली. का? नंतर त्यांनी ग्रीन बेस म्हणजे एनर्जी आहे म्हणून नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला जेवढी एनर्जी लागती त्याच्या 5%, 10% तुम्हाला ही एनर्जी करावीच लागेल कंपल्शन. का तर लोकांनी तिकडे डायव्हर्ट व्हावं, म्हणजे लोकांनी म्हणण्यापेक्षा राज्यांनी तिकडे डायव्हर्ट व्हावं. आणि ते मग सुरू झालं. परंतु आज सोलर एनर्जीचा दर आम्ही आता 9,500 मेगावॉटची टेंडर काढलेली आहे. जठारजी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती एनर्जी आता 280, 290, 310 एवढ्यामध्ये आलेली. तर काय 280, 290. आणि अजून पूर्वी एखादं पॅनल 530 पर्यंत वीज द्यायचं, आता 830 आले. म्हणजे पूर्वी 6 एकर जागा लागायची, मग 5 एकर लागायला लागली, आता 4 एकर लागते. 4 एकर मध्ये 1 मेगावॉट वीज तयार होते. हे पुढं पुढं जसं जसं याच्यातनं रिसर्च होत राहील आणि नवीन टेक्नॉलॉजी येईल तसं तसं कदाचित 2 एकरात पण पुढं 1 मेगावॉट वीज तयार होईल. तुमचे वेअर हाऊस आहेत, मोठ्या प्रमाणावर वेअर हाऊस असतात, वेगवेगळ्या पद्धतीने फॅक्टरीचे मोठे शेड्स असतात, पण त्याच्यामध्ये ते फॅब्रिकेशन करताना त्याचाही बोजा धरून ते करावं लागतं, त्याचा वजनाचा विचार करून. आणि हे सगळं होत असताना आता त्यांनी ते पॅनल पण हलके केलेले आहेत की वजन ते सहन झालं पाहिजे. अशा प्रकारे अशा सगळ्या गोष्टी, त्याच्यातनं ती कल्पना माझ्या डोक्यात आली. सर, विचारायचं असं होतं की
तुम्ही स्ट्रिक्ट अर्थमंत्री म्हणून तुमचं लौकिक आहे. येस. असं असताना लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना हे मतदारांना लाच द्यायचा प्रकार नाही का? लाच द्यायचा प्रकार म्हणता येणार नाही. आपल्याकडं दरी वाढत चाललेली आहे. आपल्याकडे काही कोट्याधीश पण आहेत, अब्जाधीश पण आहेत, परंतु त्यांची संख्या मर्यादित आहे. आणि खालचा वर्ग आहे जो दिवसभर काम केल्यानंतर त्याची संध्याकाळी चूल पेटती, खुरपणीला जाणारी महिला, झाडू पोतना करणारी महिला, तुमच्या कचरा गोळा करणारी महिला, काही घरांमध्ये स्वयंपाक नुसता येऊन करतात आणि निघून जातात अशा महिला, अशा वेगवेगळ्या प्रकारे महिला अलीकडे काम करतात. काही जण नुसतंच येतात, धुणं भांडी करतात आणि पुढच्या घरी जातात. असे 4-5 घरं त्या फिरतात, त्याच्यात त्यांच्या संसाराला हातभार लागतो म्हणून. पण हे सगळं होत असताना ह्या महिलांचं जीवन फार कठीण असतं. म्हणजे जठारजी, तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये राहिला तर तुमच्या लक्षात येईल, किंवा स्लम मध्ये गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती खराब आयुष्य हे जगतात. आणि आज आपण काय गोष्टी मिळवतो, आज किती करोड रुपयेच्या गोष्टीची भाषा करतो. त्यावेळेस आम्ही असा विचार केला अर्थसंकल्प सादर करत असताना यंदाचा, की आपलं बजेट आहे 6.5 लाख कोटीचं. आपण ह्याच्यातल्या अशा काही योजना द्याव्यात की त्याच्यातनं त्या गरीबाला पण मदत होईल. आणि सरकार म्हणजे काय, लोकाभिमुख सरकार म्हणजे तुम्हाला एक तर डेव्हलपमेंट मध्ये पण तुम्ही कुठं कमी पडता कामा नये. तुम्ही तुमचं डोकं चालून काही बाबतीमध्ये बचत करून त्या बचतीचा पैसा गरजू माणसाला पण द्यायचा. दुसरी गोष्ट, टॅक्स लावताना जठारांची जी परिस्थिती टॅक्स देण्याची असेल तर तिथनं पैसे काढायचे. दुसऱ्याची परिस्थिती टॅक्स देण्याची नसेल तर त्याला थोडस तिथं कसं जाईल हे बघायचं. जसं त्यांनी 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला का, तर आपल्या देशातली एकही व्यक्ती ही उपाशी पोटी झोपू नये. का निर्णय झाला, देशाचं उत्पन्न धान्याचं वाढलं म्हणून. आज धान्याचं उत्पन्न इतकं मोठ्या प्रमाणावर आहे की आपली रिक्वायरमेंट भागून आपलं धान्य शिल्लक राहतं. मग नंतर आपण कॅटल फीडला पण देतो, पोल्ट्री फीडला पण देतो. अगदीच यांना नाही झालं तर शेवटी आपण समुद्रात टाकतो, ते माशांना जातं. अशा प्रकारचे पण गोष्टी घडतायत. ही फॅक्ट आहे, हे आपण कोणी नाकारू शकत नाही. आता ह्या सगळ्या बघत असताना माझ्या लक्षात आलं की 2.5 कोटी महिलांचं आम्ही डोक्यामध्ये धरलं की हे 2 लाख 2.5 लाखाचं उत्पन्न, 20,000 रुपये महिन्याच्या उत्पन्नाच्या आतल्या महिलांना द्यायचं. 2.5 लाख महिलांच्या उत्पन्न असणाऱ्यांना आतलं त्यातले सगळ्या घटकाला द्यायचं, जातपात बघायची नाही. तर त्याला खर्च 2.5 कोटी महिलांचा 18,000 आणि 45,000 कोटी आला. नंतर मोफत वीज दिली त्याला 15,000 कोटी आला. 45, 50, 60 ते प्रशिक्षणार्थीला आम्ही जे काही 6,000, 8,000, 10,000 केले त्याचा 8,000 कोटी आला. त्याच्यामध्ये 3 गॅस सिलेंडर फ्री द्यायचे त्याचा 2,000 कोटी आला. म्हणजे ते 10,000, 60 आणि 10 70. आणि मुलींना जे काही 50% फी भरायला लागत होती ती काढायची म्हटलं तर त्याचा खर्च 2,500 कोटी. आणि आम्ही गाईच्या दुधाला जे काही इन्सेंटिव्ह देतो त्याचा काहीशे कोटी रुपये. अशा पद्धतीचे खर्च होते. टोटल मी 75,000 करोड रुपये या गोष्टीच्या करता बजेटमध्ये तरतूद केली. आणि ही सगळी तरतूद करत असताना आपला अर्थसंकल्प होता 6,500 कोटीचा, 6.5 लाख कोटीचा, चुकून म्हणले 6.5, 6,50,000 कोटीचा. आपला दरवर्षी अर्थसंकल्प 8% वाढतो, 8 ते 10%, 8 ते 10% अशा पद्धतीने तो वाढत असतो. तर म्हणजे टॅक्स पण मिळत असतो, जीएसटी पण मिळत असतो, रेव्हेन्यूच्या निमित्तानं एक्साईज मिळत असतो, एक्साईजचा रेव्हेन्यू मिळत असतो. केंद्रातनं तुम्हाला जे काही हे मिळतं, अनुदान मिळतं, ते पण सगळ्यांना त्यांच्या त्या लोकसंख्येच्या वगैरे प्रमाणात देण्याचं काम चालू असतं. आणि तुमचे एकंदरीत स्थूल उत्पन्न किती आहे, स्थूल उत्पन्नाच्या किती टक्के तुम्ही लोड उचलू शकता, त्याचं लिमिट काय, असं सगळे ते धोरण आहे. त्याच्यामध्ये 25% वर तुम्ही जाऊ नका, मग आपण 21-22 अशा पद्धतीने ते. आता त्यांनी जे काही केलं, आम्ही केलं तेव्हा ओरडत होते, तिजोरी खाली केली, कंगाल केलं, राज्याला कर्जबाजारी केलं, आता काही खरं नाही, पगार होणार नाही, पैसे जाणार नाही. आम्ही पगार पण व्यवस्थित केले, पैसेही व्यवस्थित गेले, सगळं काही नीटपणे चाललेलं आहे. जठारजी पण त्यांनी आता मध्ये पंचसूत्री कार्यक्रम केला.
त्याच्यात त्यांनी काय सांगितलं, सुशिक्षित बेरोजगारांना आम्ही 4,000 रुपये महिना देणार. महिना ही रक्कम आम्ही 1500ची 3,000 करणार. बरोबर. आमच्या नावाने ओरडत होते. ही 3,000 केल्यानंतर त्याला लागतील 1,00,000 कोटी. हे जे काही 4,000 केले, 1 कोटी सुशिक्षित लोकांनी अर्ज केले तर 40,000 कोटी ते क्लिअर झाले. त्यांनी सांगितलं की आम्ही कर्जमाफी करणार 3 लाखापर्यंत. ती करायचं म्हटलं तर एक 50,000 कोटी रुपये लागतील, म्हणजे झाले 2 लाख कोटी. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये असं सांगितलं की आम्ही मुलांचं पण शिक्षण फ्री करणार. मुलांचं पण फ्री करणार. जठारजी, तुम्हाला माहितीये, जर मुलांचं शिक्षण फ्री करायचं म्हटलं तर म्हणायला खूप सोपं आहे, किती पैसे लागतील. हे सगळ्या ज्या काही योजना त्यांनी जाहीर केल्या त्याला किती लाख कोटी लागतील तर मी हिशोब काढला. आणि मी माझ्या बरेच वर्ष मी अर्थमंत्री म्हणून काम केलेलं असल्यामुळे माझ्या काळातले काही हुशार रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांशी बोललो. ते म्हणले या सगळ्याला मिळून 3 लाख कोटी रुपये लागतील. आता 3 लाख कोटी लागले तर पगार तुम्हाला द्यावाच लागणार. तर 3 महिन्याला महागाई भत्ता वाढतो, ती वाढतो. बरोबर. तुम्ही नवीन काहीतरी गोष्टी करता, हॉस्पिटल करता, इतर काही करता, त्याच्यावर त्या प्रमाणामध्ये तुम्हाला भरती करावीच लागती. डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, नर्सेस वगैरे सगळे, स्वच्छता दूत वगैरे सगळे. तुम्हाला हे सगळं करत असताना पॉप्युलेशन वाढेल त्या प्रमाणात पोलीस भरती वाढवावी लागती. ज्या मूलभूत गोष्टी आहेत डे टू डे लोकांना त्या माणसाच्याकडनं करून घ्यायच्या, त्या वाढणार. त्याच्यावर तिथं सॅलरी आज 3.5 लाख कोटी सॅलरी, पेन्शन पण वाढतंय. तर त्यांनी आम्ही ते 5 लाख विम्याचं संरक्षण दिलं होतं ना, ते 25 लाख केलं. ते राहिलं. बरोबर. तुम्ही बघा त्या 25 सूत्रीमध्ये तुम्हाला काही आजार झाला तर वर्षाला 25 लाखाचं काहीतरी विम्याचं संरक्षण असं काहीतरी दिलं. या सगळ्याला 3 लाख कोटी रुपये लागतात. हे वेड बनवतायत लोकांना. हे उद्याच्याला म्हणतील आम्हाला माहितीच नाही हे एवढं सगळं होणार आहे, आता मी हे करतोय, कमी करतोय. ही बेवकूफ बनवण्याची काम आहे. 3 आणि 3.5, 6.5 लाख कोटी गेल्यावर तुम्ही विकासाला काय पैसे देणार? बरोबर. नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, नगरपंचायती आहेत, ग्रामपंचायती आहेत, रस्ते, विलेजेस रोड आहेत, त्याच्या तुमच्या स्टेट हायवे आहेत, राज्यमार्ग, हे सगळं हे निव्वळ एकदम. परत त्याच्यामध्ये हे राहिलं ते वीज माफी, त्यांना माघार घेता येणार नाही. मागे तुम्हाला सांगतो 2003 ला अशाच पद्धतीने वीज माफी करण्याचा निर्णय सुशील कुमार शिंदे साहेबांच्या सरकारने घेतलेला होता. मी त्या सरकारमध्ये होतो. 1 बिल 0चं दिलं. सरकार आल्यानंतर विलासराव आले मुख्यमंत्री, ते म्हणले आपल्याला जमणार नाही, परत बिल देऊन टाका, आणि बिल सुरू झाली. म्हणजे उद्या हे होणारच आहे अशातलं वागतंय. आम्ही करून दाखवलंय. बरोबर. आम्ही देऊन दाखवलं. आम्ही जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे 7,500 रुपये तिच्या अकाउंटला गेले, पारदर्शक केले. आम्ही डीबीटी तिच्या अकाउंटला डायरेक्ट, त्याचं लाईट बिल 0चं त्याच्या बिल आम्ही त्याला देऊन टाकलं. बाकीच्या उज्ज्वला गॅसचे जे मेंबर आहेत 52 लाख, त्यांच्या अकाउंटला आम्ही 3 गॅस सिलेंडरचे पैसे देतोय. म्हणजे हे कुठं भ्रष्टाचाराला आम्ही तारा ठेवला नाही. जर एखाद्याने बोगस आधार कार्ड वगैरे काढून काही फोटो बिटो काढून केलं तर पण ते निष्पन्न होतं. काही जण सापडले तसे. बरोबर. स्वतःच्याच बायकोचा एक सलवार कमीज मधला फोटो, एक साडी मधला फोटो, एक नऊवारी मधला फोटो, एक पदर घेऊन फोटो, एक खांद्यावर पदर घेऊन फोटो, असले वेगवेगळे प्रकार त्यांनी केले. सर, एक विचारायचं होतं, 2019 साली तुम्ही सकाळी शपथविधी घेतलात देवेंद्रजींबरोबर. ही गोष्ट पवार साहेबांना सांगून झालेली का? तुम्हाला सगळ्यांना आता माहितीये जठारजी, आता मागे काढून आता आपल्याला 12 दिवसावर, 9 दिवसावर, 10 दिवसावर इलेक्शन आलेलं आहे. हे जेवढं असल्याशिवाय रातोरात काय ते तुमचं राष्ट्रपती राजवट काढली जाते याचा काहीतरी विचार करा ना. राष्ट्रपती राजवट लावली का जाते याचाही विचार करा. रात्री 2 वाजता मीटिंग घेऊन काढली का जाते त्याचाही विचार करा. आता काय करायचं? तोंडघशी पाडलं का पवार साहेब? जाऊ दे, नाही मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाही. मला
काही बोलून मग ते पुन्हा काहीतरी मी कुणावर तरी टीका टिप्पणी करतो अशा परिस्थिती होती. मला तो चॅप्टर जठार साहेब माझ्या दृष्टीने संपलेला आहे आणि त्याच्यात खूप फार ते चगळून 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 त्याचा चौथा झालेला आहे आणि ह्या गोष्टीला 2.5 वर्ष झालेली. आता आपण नव्या सरकारचा विचार करूया. सुनेत्रा वहिनींना तुम्ही तिकीट दिलं लोकसभेचं, त्या हारल्या, नंतर तुम्ही त्यांना राज्यसभेवर नेलत. यात तुमचा दबाव किती होता पक्षावर? अजिबात नव्हता. मी आता त्यामध्ये एक आपल्याला खरं सांगतो, आम्ही म्हणजे मला प्रफुल्लभाई, सुनील तटकरेजी, बाकीचे सगळे आमचे सहकारी यांनी सांगितलं की आता ती एक जागा आहे, तर आपण पार्थ पवार पाठीमागे पराभूत झाले, तिथं पार्थ पवारांना घेऊ. सगळं ठरलं पार्थ पवारांना घ्यायचं. पार्थ पवारांनी आता 2 दिवसांनी फॉर्म भरायचा, कारण बिनविरोध निवडणूक होणार होती, सगळेजण तिथं पाठिंबा देणार होते, तो काही प्रश्न नव्हता त्या जागेकरता. त्यांनी सांगितलं की मला ती खासदारकी नको. माझी आई पराभूत झालेला मला ते सहन झालेलं नाही. मला पुढचं भवितव्य आहे आणि मला माझ्याऐवजी तुम्ही मला द्यायचा निर्णय पार्टीने घेतलेला आहे, तर मला न देता तुम्ही माझ्या आईला तिकीट दिलं पाहिजे असं पार्थ म्हणाले. पार्थ पवारांनी तसं सांगितल्यानंतर चर्चा आम्ही काही लोकांनी बसून केली. बाकीचे पण म्हणले की ठीक आहे, कारण त्याचाही निकाल त्या गोष्टीचा लागलेला होता, रिझल्टचा, आणि म्हणून पाठच्या आग्रहाखातर ती जागा सुनेत्रा पवारांना मिळाली. पण काय चुकलं बारामतीमध्ये असं वाटतं कॅल्क्युलेशन्स मध्ये? नाही, बारामतीमध्ये काही चुकलं नाही. बारामतीकर फार आमचे हुशार आहेत. त्यांनी साहेबांच्या वयाचा आदर केला. साहेबांना ह्या वयामध्ये सुप्रियाच्या बाबतीमध्ये निकाल देत असताना आपण काही वेगळं केलं तर ते साहेबांना आवडणार नाही. ह्या निर्णयाचा साहेबांच्या इमेजवर, देश पातळीवर परिणाम होईल असं त्यांनी लक्षामध्ये घेतलं आणि बारामतीकरांनी ठरवलं त्याच वेळेस बोलायचे ते की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा, आणि त्यांनी त्या प्रकारे केलं. आता 48,000 मतांनी सुप्रिया निवडून आल्या. बरोबर. आता मी उभा आहे, तुम्ही 48,000 मतं कमी होऊन मला किती लीड बारामतीकर देत आहेत हे 23 तारखेला जठारजी आपण पाहू. पण ह्या सगळ्या राजकारणामुळे सुप्रियाताईंच्या आणि तुमच्या संबंधात कटुता आली आहे का? येणारच ना, कारण सगळे म्हणत होते की घरातलं सीट नका उभं करू, आणि आम्ही म्हणजे आम्ही म्हणण्यापेक्षा ते माझा त्याच्यामध्ये रोल महत्वाचा होता. मी ते कुणाचं न ऐकता ते सीट उभं केलं. म्हणजे तिची पण इच्छा नव्हती, वहिनींची इच्छा नव्हती, पण तिला माझ्यामुळे उभं राहावं लागलं. आणि मला नंतर रिझल्ट लागल्यानंतर त्या लक्षात आलं की आपल्याकडनं असं व्हायला नको होतं. चूक झाली असं वाटतं. हो, पण मी कितीदा कबूल केलं. जठारजी, तुम्ही जर बघत असाल पेपर, मीडिया, तर आतापर्यंत बऱ्याचदा मी बोलून दाखवलं. माझा स्वभाव फार स्ट्रेट फॉरवर्ड आहे. जे मला कळतं की इथं आपण चुकलोय तर मी कबूल करतो आणि पुढे जातो. कारण तुम्ही दिवाळीला पण एकत्र नव्हता त्या वर्षी, म्हणून. कुठे नाही, दिवाळीला मी यावेळेस बारामती तालुक्यामध्ये सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत 25-25 गावं घेऊन जाऊन फक्त नमस्कार करत होतो. कारण पहिल्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी बाकीच्यांनी घरी लक्ष्मीपूजन वगैरे केलं, त्याच्यावर मी तिकडे गेलेलो होतो. आणि भाऊबीजेच्या दिवशी सकाळी 7लाच त्या जेवढ्या काही बहिणी घरी होत्या त्यांनी ओवाळलं आणि मी गाडीत बसून निघून गेलो. सुप्रिया ओवाळलं नाही, सुप्रिया आम्ही बारामतीला, मी काटेवाडीला राहतो. मी, आई, आमची फॅमिली, माझ्या बहिणी, आम्ही काटेवाडीला राहतो. माझा एक भाऊ आहे, तो कनेरला राहतो. एक भाऊ माझा आहे,
तो एक ऋषीटेक म्हणून असं बारामतीच्या जवळ आहे. आमचे मोठे बंधू राजेंद्र पवार तिथे राहतात. त्याच्याच खाली जवळ रणजित पवार राहतात. शरद पवार साहेब गोविंद बागेमध्ये राहतात, माळेगाव रोडला. बारामतीत जुना बंगला 1952 साली आजोबांनी बांधलेला आहे, परंतु तिथं आता सध्या आहे तसाच ठेवलाय आम्ही, पण तिथं कोणी राहत नाही. आमचा रणजित कधी शहरामध्ये गेला तर तिथं तो बसतो उठतो अशा पद्धतीनं. आणि सहयोग एक बंगला आहे माझा बारामतीमध्ये, कारण बारामतीच्या लोकांना भेटायला, चर्चा करायला, जायला यायला त्यांना सोपं जावं म्हणून. तर तिथं माझी मोठी बहीण आहे रजनी इंदुलकर, ती त्या ठिकाणी तिथं राहत असते. असे 5-6 घर आहेत. 1 2 3 4 5 6 घरात मध्ये सगळी फॅमिली अशी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असते. काही पवार साहेबांच्याकडे राहतात, काही माझ्याकडे राहतात, काही रणजितकडे राहतात, काही राजदादाकडे राहतात. असे ते आहे. तुमच्या आई म्हणालेल्या युगेंद्रला तिकीट नका देऊ, हा वाद वाढायला नको घरातला म्हणले, पण आता झालं, तो उभा राहिला, सगळं काही झालं. तुम्हाला दुःख झालं त्याचं, तुमच्या सख्या भावाचा? नाही, आता का ठरजी जर त्यांनी ठरवलं की तुम्ही लोकसभेला चूक केली तर आम्ही विधानसभेला तुझ्या नाकावर टिच्चून उभा करणार, करा. बरोबर, लोकशाही आहे. महायुतीला किती सीट मिळतील, तुमचा अंदाज काय? महायुतीला 125 पेक्षा जास्त जागा मिळतील असा माझा अंदाज आहे. एक तुम्हाला असं नाही काय वाटत सर की तुमच्यावर जे आरोप झाले की ते इरिगेशन स्कॅमचे वगैरे, ते फडणवीसांनी केले, त्यांच्या बरोबरी सत्ता करताना तुम्हाला ऑड ऑकवर्ड वगैरे वाटत नाही? त्यावेळेस आम्ही एकमेकाच्या विरोधात होतो, त्याच्यामुळं माझ्या कामाची पद्धत बघून मला डॅमेज करायचं हे सगळ्यांनी ठरवलेलंच होतं. कारण त्याच्यातले काही जण नंतर माझ्या पक्षाबरोबर आल्यानंतर त्यांनी सांगितलं, आम्ही अगदी ठरवून की बाबा किती 1000 कोटीचा आरोप करायचा, तर जशी बसली होती म्हणले मीटिंग, 1000, 2000, 3000, 4000 असं वाढवत ते 70,000 कोटी पर्यंत नेलं. ते बाकीचे काही जण म्हणल्यावर 70,000 नाही म्हणले, आकडा जेवढा मोठा तेवढा एक लोकांच्या मध्ये चर्चा जास्त होती आणि प्रतिमा डॅमेज होती. अशा पद्धतीनं ते 70,000 कोटीचा 2009ला आरोप झाला, तेव्हा त्या डिपार्टमेंटला त्या दिवसापर्यंत 70,000 कोटी दिलेही नव्हते. 42,000 कोटी पगारासहित यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून तिथं पृथ्वीराज बाबा चव्हाणांच्या पर्यंत तेवढे 42,000 कोटी खर्च झाले होते. आरोप 70,000 कोटीचा. बरं, त्याच्या सगळ्या इन्क्वायरी झाल्या, क्लीन चिट मिळाली सगळी, म्हणजे एसीबी झाली, सीआयडी झाली, म्हणजे ईओडब्ल्यू झाली, बऱ्याच सगळ्या चौकशा झाल्या, त्याच्यात कुठंच काही निघालं नाही. मी फार म्हणजे माझ्यावर का ते कदाचित मी फार फास्ट चाललो होतो, ह्याला डॅमेज केल्याशिवाय आपल्याला संधी मिळणार नाही. आणि त्यांचं 2014चं सरकार यायला एक तर मोदी साहेबांची जबरदस्त देशातली लाट, इतकी जबरदस्त लाट होती की कुणाच्याच ती लक्षात आली नाही. बरोबर. आणि त्याच्यात ही आणखीन भर, त्याचा बेनिफिट मिळाला तरी देखील एकट्या भाजपचं सरकार येऊ शकलं नाही. त्यांना शेवटी, आणि तुम्ही गंमत बघा ना, 2014ला सरकार आलं, रिझल्ट लागत असताना आमच्या पक्षाने जाहीर केलं बाहेरनं भाजपला पाठिंबा. बरोबर केलं की नाही? हो, केलं ना. आम्ही स्टुडिओत होतो सगळे, आम्हाला चक्कर यायची वेळ आलेली होती. म्हणजे तेव्हा प्रफुल्ल भाई आले तिकडनं, तेव्हा जर काही वेगळं करायचं ठरवलं असतं तर राहिलेल्यांनी पण वेगळं त्यांना करता आलं. बरोबर बरोबर, खरंय. सर, तुमचे काही सहकारी परत गेलेत पवार साहेबांकडे, अशी म्हणजे कोण? शिंगणे वगैरे? नाही, का सगळ्यांनी मिळून निर्णय घेतलेला होता, सगळ्यांनी. मात्र माझं एकच चुकलं, त्याची झेरॉक्सची कॉपी मी काढून ठेवायला पाहिजे होती. आमचा राजेश टोपे आणि कोणतरी त्याच्याबरोबर पवार साहेबांना जाऊन की सरकारमध्ये गेलं पाहिजे, सगळ्यांच्या सहीचं पत्र गेल्यानंतर साहेब म्हणले, ठीक आहे, लोकशाही तुमची सगळ्यांची इच्छा असेल तर जावा. प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, अजित पवारांनी चर्चा तिथं करा, कुठली खाती, कुठले तुमचे डिपार्टमेंट वगैरे वगैरे. ते आता झालं ते सगळं. त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांनी फायदे करून घेतले. शिंगण्यांची बँक तोट्यामध्ये गेली होती, त्यांच्या चुकांमुळं बंद पडलेली होती. म्हणजे
कर्ज पुरवठा करत हा. नव्हती, त्याला आपण 300 कोटी रुपयाची गॅरंटी दिली आणि ती चालू करून दिली. हा. त्यांना वाटलं असेल की आता तिकडे जावं, ते गेले. त्यांची पुतणीला पहिल्यांदा काहीतरी यांनी तयारी करायला सांगितली. ओके. तिनं वर्षभर तयारी केली आणि नंतर हे गेल्यावर पुन्हा त्या पुतणीला सांगितलं आता मी तुला देऊ शकत नाही, आम्ही त्यांना देणार. बरोबर. ती पण आता उभी आहे, गायत्री शिंगणे हो, का गायत्री काहीतरी उभी, तिचं बरोबर. नाव आहे. सर, निवडणुकीनंतर अशी परिस्थिती आली की पवार साहेब आणि तुम्हाला एकत्र यावं लागेल अशी परिस्थिती आली, त्याला तुम्ही तयार आहात का? जठारजी, राजकारणामध्ये हे असं झालं तर तुम्ही काय कराल ह्याला काही अर्थ नसतो. मी फार सरळ पुढे जाणार आहे. आज महायुती आहे, महायुती करता सगळेजण आम्ही जास्तीत जास्त जागा आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय आणि आम्ही दिलेल्या योजना आणि केंद्र सरकार आमच्या विचाराचं असल्यामुळं त्यांचं आम्हाला मिळणारं पाठबळ, त्यांच्या मदतीनं राज्यामध्ये आम्ही अधिकचे प्रोजेक्ट आणू शकतो, अधिकचा निधी आणू शकतो, अधिकचा विकास करू शकतो. त्याकरता जनता आम्हाला निवडून देईल असं मला वाटतं. आणि विधानसभेच्या आधी लोकसभेला आम्ही 0.6 अर्ध्या टक्क्याला थोडं जास्त एवढंच आम्ही कमी पडलो. एवढंच, 1% नाही, हा, 1.5% नाही, पाऊणच्याही थोडं खाली, इतक्याच डिफरन्स होता. तरी त्यांच्या एवढ्या जागा आल्या. आमच्या पार्लमेंटच्या जागा काही 5,000 6,000 पार्लमेंटच्या जागा पडल्या. म्हणजे हे थोडस गणित त्याच्यामध्ये चुकलं. त्याच्यामध्ये काही फेक नॅरेटिव्ह पण आहेत. संविधान बदलणार, कांदा निर्यात बंदीमुळं केल्यामुळं शेतकरी सगळे नाराज, त्याच्यामध्ये तुमचं ह्याच संविधान CAA चा कायदा आणला होता. तो कशाला आणला होता? कुठं पॅलेस्टाईन, इस्रायल, तुमचं युक्रेन, रशिया मधली अराजकता, श्रीलंका मध्ये झालेलं, बांगलादेश, इकडं काही भारतीय गेलेले आहेत. त्यांना आपल्या देशात आणताना कायदा नव्हता. कधी त्यावेळेस असा विचार झाला नाही की भारतीय तिकडे जातील कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं आणि काहीतरी तिथं अशी परिस्थिती निर्माण होईल की त्यांना पुन्हा आपल्या देशामध्ये यावं लागेल. त्यावेळेस त्यांना आणण्याच्या करता काही कायद्याची मध्ये तरतूद पाहिजे होती, ती नव्हती, म्हणून तो कायदा आणला. त्यांनी फेक नॅरेटिव्ह काही सेट केला. इथल्या सगळ्या मुस्लिम लोकांना एकत्र करणारे पकडून बांगलादेश आणि पाकिस्तान मध्ये पाठवणार आहे. आता काय करायचं जठारजी, असलं जर सांगितलं, बरं लोक घाबरून जातात. अरे कायदा आणला आणि त्याच्यात ते अबकी बार 400 पार. कशाला 400 पार पाहिजे? अहो, यांना 250 जागा आल्या तरी यांचं सरकार येतंय ना. बहुमत, यांना बहुमतापेक्षा जास्त 3/4 पेक्षा जास्त पाहिजे. का? तर त्यांना संविधान बदलायचंय, त्यांना आरक्षण काढायचंय, त्यांना अमुक करायचं. हे असं जे काही झालं त्याचा फटका बसला. शेवटचा प्रश्न, तुम्ही उद्धव ठाकरेंबरोबर उपमुख्यमंत्री होतात, ते कुचकामी ठरले का मुख्यमंत्री म्हणून? त्यांची ग्रीप कधीच नव्हती ऍडमिनिस्ट्रेशन. नाही, त्याच्यात कुचकामीचा प्रश्न आलाच नाही. ते मुख्यमंत्री झाले नोव्हेंबरला, मी त्यांना लगेच जॉईन झालो डिसेंबरला. आणि त्याच्यात ते नवीन होते, त्यांना विधिमंडळाचा अनुभव नव्हता, परंतु ते शिकण्याचा प्रयत्न करायचे, कसं आपल्याला ह्याच्यातनं काय केलं पाहिजे काय नाही. आणि त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला होता. त्या विश्वासाला जठारजी मी 2.5 वर्षात कुठेही तारा जाऊन दिला नाही. कधी माझी त्यांची तुतुमय झालेली तुम्ही ऐकली नाही. आणि त्याच्यामुळं ते त्यांचं काम करत होते. करोना आला, करोनामध्ये मग त्यांना जास्त बाहेर पडता आलं नाही. त्यांनी VCच्या द्वारेच राज्याला सतत मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमच्या पद्धतीने केला. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.